असा लूक की मित्रांनो आपल्याला सकाळ सकाळचा अजून काहीच नाही केलेलं मित्रांनो, अजून तोंड बी धुतलेलं नाही. आताच अगोदर टापा बदलायचा आणि नंतर तोंड बी धुवू आपण. त्याच्यानंतर तर मित्रांनो कसं आहे आपलं डेंजर काम आहे. सकाळीच आहे ना वाघाच्या मावशीसोबत आपलं दर्शन झालं आणि लगे वाघाची मावशी आपल्याला धाव बी लागली, पण आपण काय भेट नाही मित्रांनो वाघाच्या मावशीला बरं काय. मित्रांनो वाघाच्या मावशीत भेटलो, नंतर आमची शिरी भेटली. आता शिरी बी आमची वाघासारखीची डेंजर खतरनाक. आमची मोठी बंधू किशोरदा याने गहू काढला होता मित्रांनो. मग त्याला आता भरमसाठ 15 ते 20 क्विंटल गहू झाले मित्रांनो. आणि ते आता त्यानं थापडा वाळू घालासाठी ते ठेवलेले आहेत. तिथं एक मनी मेव म्हणजे तीच वाघाची मावशी भेटली आपल्याला. आणि नंतर मित्रांनो मग गहू हातात घेतली, थोडीफार क्वालिटी बिलिटी चेक केली मित्रांनो. तसं आपण व्यापारी माणूस आहे, आपण क्वालिटी पाहून सगळा माल घेत असतो. मित्रांनो टप्पा बदला चाललो होतो तर मधात मोठा पूल लागला मित्रांनो. आणि त्या पुलावून आता आम्ही चाललो, त्या पुलावून ओलांडून आम्हाला गावाला पाणी द्यायला जावं लागतं मित्रांनो. लय बी इकट परिस्थिती मित्रांनो, मोठा लट पूल आहे मित्रांनो. पूर जर आला त्या पुलातून झाले जात नाही मित्रांनो. आणि हा मित्रांनो आपला गहू. आता गहू किती खतरनाक मित्रांनो पहा म्हणलं. तर मित्रांनो वावरात पोहोचलो, मग आता बदलात आपला टप्पा. तर मित्रांनो आपण 220च्या स्पीडनं टप्पा बदलला म्हणलं. खतरनाक दाजी सोबत त्याला म्हणलं चला पलीकडून पाईप उचला, आम्ही आधीकडून पाईप उचलतो. 220च्या स्पीडनं टोंगळे लोक पाईप फसत होते मित्रांनो. लगेच टप्पा बदलून घेतला कर कर कर. तर मित्रांनो टप्पा जोडला आणि लगेच म्हणला आता चला घरी चला म्हणला, आता दुकानावर जाणं आहे मित्रांनो. अवतार एकदम खतरनाक होईल होता. जसं मिस्त्री हाताखाली गेलो, नेमकाच मिस्त्री हाताकडून सुट्टी झाली आणि घरी चाललो मित्रांनो. लुक पाहून घ्या, पुढं आलो, वड्यात पाय बी धुतले, मस्त फ्रेश झालो आणि आता म्हणलं चला घरी. तर घरी जाता जाता श्री काय म्हणे मामा मला बी तुमच्यासोबत कोठे राहायचं म्हणे वाच्या. म्हटलं बाळा तू राहतच नाही. मामा मला यायचं म्हणे. तर ती वाटण म्हणत होती फुसकाराज फुसकाराज. मी म्हणलं फुसकाराज काय, नंतर कळालं ती पुष्पराज म्हणत होती मित्रांनो. तिला कॉमेडी, तिची कॉमेडी नंतर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी 100% दाखवेन मित्रांनो. मित्रांनो वरती कोट्यावर आलो आणि लगेच कोंबड्याला आवाज मारला मित्रांनो. आपल्या कोंबड्या इतक्या खतरनाक मित्रांनो, आपल्या एवढ्या अंगावर आहे ना आवाज मारल्या बरोबर आल्या. आता मित्रांनो तुम्ही म्हणता नाही काय नवीन मित्रांनो, लहानपणची आठवण मी जागृत झाली मित्रांनो. लहानपणी आम्ही काय करतो मित्रांनो, बिबाच्या झाडावर जायचो, अशी बिबं तोडायचो, एका काडीत घालायचो मित्रांनो, ते भाजायचो आणि खायचो मित्रांनो. तर ही मामा काय करत होते, मामा तशी ते बिबं खाऊ घालत होती. मला तर बारक्या भेटला, बारक्यानं मस्त एक कॉमेडी व्हिडिओ आज बनवला होता मित्रांनो. काल परवा दिवशी मी स्टोरी टाकलं, ते बघितलं असेल तुम्ही. बारक्या म्हणलं ते बिबं खाऊ नको, बारक्या म्हणे जाऊ द्या म्हणे मामा खाऊ द्या. म्हणजे काळं पडते माणूस म्हणजे मामा मी ऑलरेडीच काळा आहे म्हणे, काहीच विषय नाही म्हणे मामा, कलर तसं म्हणे. आता काय म्हणे बिबं खाल्ल्यानं कुठं कलर उजळणार म्हणे, जाऊ द्या म्हणे खाऊ द्या म्हणे. मला काय बाबा जाऊ तिकडे काही विषय नाही मित्रांनो. दुकानावर जायचं म्हणून 220च्या स्पीडनं आंघोळ केली आणि लगेच नवे कपडे घातले. नवे म्हणजे जुनेच मित्रांनो, पण आपले भाई नवेचे दररोज आंघोळ केले म्हणल्यावर. आणि लगेच आलो दुकानावर. दुकानावर आल्याबरोबर काय माझ्या पोटात लागल्या कळा निघू. मी म्हणलं चला बरं काय तरी पोटभर खाऊन घेऊ म्हणलं. लगेच डबा सोडा मित्रांनो. हे बघ लगेच डबा सोडा, मस्त भुकट्याचा तडका मारेल होता मित्रांनो. तडका घेतला आणि खतरनाक पोटभर जेवण केलं मित्रांनो. त्याच्यानंतर एक दुकानावर काम आलं मित्रांनो रेडियमचं, आणि लगेच ते रेडियमचं काम केलं मित्रांनो. कस्टमर हॅपी, डायरेक्ट कस्टमर लगे हॅपी झाले. त्याच्यानंतर मग मित्र आला बाळूमुंडे रेतीवाला. लगेच त्याला म्हणलं की आमचा व्हिडिओ बनवून जा आपल्याला गाडीत. ते म्हणजे जाय म्हणे गाडी घेऊन जा म्हणे आणि व्हिडिओ तू कोणता बनवते बनव म्हणे. मी बनवायला लागलो मित्रांनो. पण आमचे जे व्हिडिओ काढणारे व्हिडिओ शूटर होते तेवढे खतरनाक होते. कॅमेरावर ब्लर येईल होतं मित्रांनो, त्याच्या बोटाचं काहीतरी मला त्याला लागलं होता, पण भाऊनं तेव्हा काही काढलाच नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ आला भुरकट आला मित्रांनो. मला तो व्हिडिओ काढून काहीच फायदा झाला नाही मित्रांनो. आता काय आपला व्हिडिओ जो काढणार होता तो डेंजर होता. आता काय आमचे वय बसत डेंजर आहेत पहिल्यापासून मित्रांनो. गाडी घेऊन तिकडून आलो वापस व्हिडिओ काढून आणि लगेच एक जण म्हणे आपल्याला हनुमानाचा लोगो काढायचा म्हणे. म्हणलं काय हरकत नाही, 220च्या स्पीडनं तुम्हाला हनुमानाचा लोगो काढून देतो म्हणलं. लगेच फटाफट 220च्या स्पीड लावला म्हणलं मित्रांनो. खतरनाक आणि हनुमानाचा लोगो बनवला मित्रांनो. आणि लोगो पहा मित्रांनो किती खतरनाक गेले. आपल्या दुकानावर तुम्ही व्हिजिट करा मित्रांनो. तुम्ही जे म्हटलं ते आपण रेडियमच्या साह्यानं तुम्हाला काढून दे मित्रांनो. आणि वर्किंग बी एवढं खतरनाक मित्रांनो, क्वालिटी बी एक नंबर खतरनाक. तुम्ही आपल्या दुकानावर या व्हिजिट करा. आणि मित्रांनो तुम्हाला आपलं काही काम आवडलं नाही ना, बिनदास दाजी सांगा तुमच्या की दाजी तुमचं हे काम आपल्याला पडलं नाही. दाजी काय नाही टाणा घेऊन दाजी तुमचं सगळं काम क्लिअर करून दे बस. त्याच्यानंतर मित्रांनो दुकानावर एक गाडी आली आणि गाडी ते काय म्हणे आतून सगळी काळी पडली म्हणे. त्याची सीटं खोला म्हणे आणि ती गाडी काय करा म्हणे आतून धुवून काढा म्हणे. म्हटलं बरं काय हरकत नाही. ह्यो भाऊ आतमध्ये बसला बिना सीटाचा त्या गाडीवर बसला होता. म्हणजे ते सीटावर सीट नसताना ती गाडी चालवत होता. मी म्हणलं चालू आणि मी त्याला साईड सांगत होतो मित्रांनो. असं लय भयानक आम्ही दिवसभर कॉमेडी करत राहतो मित्रांनो. तर मित्रांनो दुकानावरलं सगळं काम आवरलं आणि लगेच म्हणलं आता चला घरी जाऊ. आता बाहेरचा थोडासा शूट घेतला आणि आता लगेच धकलो घरी. मित्रांनो तुमच्या दाजी दुकानावर तुम्ही बिंदास या. तुम्हाला काही काम असलं कार डेकोरच्या संदर्भात तर बिंदास तुमच्या दाजीला सांगा. आणि तुमच्या दाजीला नाही आलं ना तर तरी बी सांगा की दाजी तुम्हाला हे काम येत नाही, तुम्ही करू नका बरं काय मित्रांनो. आपल्या दुकानावर याचा व्हिजिट मारजा. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय.